सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागतम सुस्वागतम. आज तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा विश्वसु संवत्सरना हिंदू मराठी पंचांगानुसार या तिथीला या दिवसाला गुढीपाडवा हा प्रमुख सण साजरा केला जातो. या दिवसाला नववर्षाची सुरुवात मानली जाते. तर आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण आनंद, उत्साह आणि समृद्धीचा संदेश देतो. गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते. हा सण आपल्या आयुष्याची सुरुवात नव्या जोमाने, उत्साहाने व आनंदाने करण्याचा संदेश देतो. आज आपण सगळे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहे. वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीचा गुढी उभारून आला चैत्र पाडवा. वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजूळ गाणी, नववर्षाच्या शुभदिनी सुख समृद्धी नातो जीवनी. गुढी उभारू आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरू मनोमनी. उभारुनी आनंदाची गुढी दारी, जीवनात येयो रंगत न्यायी. पूर्ण होवो आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा. गुढीपाडव्याच्या आपण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाला पुढे घेऊन चालूया. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकाका बुचरकुंडे आणि महिला समाजाच्या सहसचिव सौ जया अग्निहोत्री यांना मी विनंती करते की आजचे आमचे प्रमुख पाहुणे अतिथी श्रीमती सुहासिंदा पवाराजी आणि महाराष्ट्र मंडळातर्फे श्री प्रभात जोगादे काका यांना मंचावर घेऊया. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांचे तसेच या कार्यक्रमाचा आनंदी घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुख संपदा. दुष्टबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वकार्येषु सर्वदा. सर्वकार्येषु सर्वदा. आता मी गणेश वंदना करता श्री मोहन गाडे दादा यांना आमंत्रित करते. वंदितो
पुनीतन बालक तुरित मेरे हारता तुरित मेरे हारता सुख कारक दुख विदारक सुख कारक दुख विदारक तुझ तुझा सारंगा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनाशका प्रभुराया रथवंदना Manis ka po na manis.
सर्वप्रथम मी महिला समाजाच्या वरिष्ठ सदस्य कार्यकर्ता श्रीमती सुहास इंदापवार आजी यांच्या सत्कारकरता आमंत्रित करते. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकाका कुजरपुरे यांनी. आमच्या वरिष्ठांचा सत्कार करता टाळ्या वाजवूया. आता महाराष्ट्र मंडळाचे वरिष्ठ सदस्य श्री प्रभात सुगाते काका यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते. महाराष्ट्र मंडळ उपाध्यक्ष श्री सुरेश ठेंगे काकांना. आता महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकाका कुजरपुरे यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते. महाराष्ट्र मंडळाचे सदस्य श्री श्रीकांत इंदापवार यांना. आता आपल्यामध्ये महिला समाजाच्या सचिव सौ मानसी काकू विद्वंस उपस्थित झाल्या आहेत. त्यांच्या सत्कारासाठी मी महिला समाजाच्या कार्यकारी सदस्य सौ कल्पना काकू जुगादे यांना आमंत्रित करते. धन्यवाद काकू, तुम्ही आल्या तेच आमच्यासाठी पुष्कळ आहे. आता महिला समाजाच्या सहसचिव सौ जया अग्निहोत्री यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते. महिला समाज कार्यकारिणी सदस्य सौ मीनल गाडे यांना. शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. सोहळ्याचे हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. सोहळ्याचे हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. कार्यक्रम घडवून आणणाऱ्या मागचा हेतू प्रास्ताविकातून सांगायचा प्रयत्न आहे. तेव्हा कार्यक्रमाचा आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते सौ स्वाती जोशी यांना. धन्यवाद सुरभी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, आजच्या उत्सवाची प्रास्ताविका संयोजना घेऊन आपल्या समोर मी सौ स्वाती जोशी उपस्थित आहे. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तसेच मंडळाकडून आपण सर्वांना गुढीपाडवा निमित्त अनंत शुभेच्छा. सोहळ्याच्या या यात्रेत आपल्या तुम्ही प्रवासी मी नावे. हेतू कुठला प्रवास असला सांगत आहे प्रास्ताविक.
सांगत आहे प्रास्ताविक. युगाब्द 5127, विक्रम संवत 2082, तदनुसार रविवार 30 मार्च 2025, चैत्र शुक्ल प्रतिपदा. मंडळी, नवीन वर्षाचा पहिला महिना आणि पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुक्ल प्रतिपदा होय. या चैत्र महिन्याचे नाव चित्रा नक्षत्र यावरून पडले आहे आणि या चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, ज्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन पद्धत आपण वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयी ध्वज. काळाच्या ओघात कितीही बदल झाले तरी काही परंपरा आणि सण आपल्या संस्कृतीचा गाभा बनून राहतात. अशाच एक पवित्र आणि मंगलमय सणाची आपण आज काही माहिती घेणार आहोत. तो सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंद, उत्साह आणि विविध भावनेने साजरा केला जातो. पण का, हेच आज आपण जाणून घेऊया. गुढीपाडव्याचे काहीसे महत्त्व इथे आपल्यासमोर सादर आहे. याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. याच दिवशी श्रीरामाने बळीराजाचे वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले. गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेचा पहिला दिवस आजच्याच दिवशी चैत्र नवरात्राचा प्रारंभ होतो. हा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस मानला जातो. वरुणावतार झुलेलाल यांचा देखील जन्मदिवस आजच. शिवाजींनी 1674 साली विधिवत हिंदवी साम्राज्याची स्थापना याच दिवशी केली होती. महर्षी गौतम यांचा जन्मदिवस तो हाच. प्रभू श्रीराम, सम्राट युधिष्ठिर आणि उज्जैन नरेश वीर विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच झाला. आर्य समाजाची स्थापना याच दिवशी झाली. संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम पेडगेवार यांचा जन्मदिवस देखील हाच दिवस. शीख गुरु अंगद देव यांचा प्रकाशोत्सव तो हाच दिवस. महाराजा अजयपाल यांनी याच दिवशी अजमेरची स्थापना केली. विक्रम संवतचा शुभारंभ झाला तो मौल्यवान दिवस हाच. सतयुगाचा प्रारंभ याच दिवसापासून मानला जातो. इतकेच नव्हे तर भारत सरकारचा राष्ट्रीय संवत देखील याच दिवसापासून प्रारंभ झाला आहे. मंडळी, अशा एक ना अनेक गोष्टींचे स्थापनेचे आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा कित्येक व्यवहाराचे गांभीर्य या गुढीपाडव्याच्या उत्सवाशी गोठून आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे प्रकृतीचा शृंगार मास म्हटला जातो. या दिवसापासून प्रकृती रंगीबेरंगी फुलांनी आणि सुगंधांनी सजलेली दिसते. संपूर्ण प्रकृती थाटामाटात नववधू सारखी नटलेली असते. महाराष्ट्रात चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, पंजाब प्रांतात बैसाखी, आंध्र प्रदेशात उगादी, सिंध प्रांतात चेटीचंड, काश्मीर प्रांतात नवरोज या रूपात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या गुढीचे महत्त्व तर आहेच, शिवाय गुढी उभारायला लागणारे साहित्य यांचे देखील आपले एक प्रतिकात्मक महत्त्व आहे. ते आपण जाणून घेऊया. कलश उत्तुंग यशाचे प्रतीक, पुष्पहार मांगल्याचे प्रतीक, महावस्त्र वैभवाचे प्रतीक, हळद कुंकू सौभाग्याचे प्रतीक, सुपारी संकल्पाचे प्रतीक, रांगोळी संस्कृतीचे प्रतीक, कडुलिंब आरोग्याचे प्रतीक, साखरकाठी माधुर्याचे प्रतीक, वेळूकाठी सामर्थ्याचे प्रतीक, श्रीफळ सिद्धीचे प्रतीक, पाठ आसन स्थैर्याचे प्रतीक.
तर फुलांचे तोरण सकारात्मक आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. अशी ही गुढी उभारल्याने घरात संपूर्ण वर्ष चैतन्य, समृद्धी, सकारात्मकता आणि ऊर्जा निर्माण हो, हीच या उत्सवामागची मान्यता आणि दुष्ट शक्तींचा नाश हो ही संकल्पना. गुढीपाडवा एक धार्मिक सण नसून त्याला एक मोठे स्थान आहे. मित्रांनो, या नववर्षातील नकारात्मकता दूर करूया. अशा या पारंपरिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक विजयाचे गुढी उभारूया आणि आत्मविश्वासाचा संकल्प करूया. अशा या मंगलदिनी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद स्वातीताई. खूप छान माहिती तुम्ही सगळ्यांना दिली. मुख्य आमच्या लहान मुलांना ज्यांना ह्या सगळ्या माहिती अगदीच माहिती नाही आहे, थोड्याफार ज्या माहिती असतात बस त्याच. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, प्रज्ञा ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंदा पवार आजींना यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन द्यावं. आज माझ्यावर प्रश्न आलेला आहे समाजाने मला अध्यक्ष केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. त्यांचं बोलण्याची सवय नसल्यामुळे दोन शब्द बोलते हे सर्वांनी ऐकून घ्यावे. इथे जमलेला सर्व म्हणून भगिनींना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. तसेच मला विनंती करायची आहे समाजाला, दरवर्षी आपल्या समाजात गुढीपाडवाचा सण साजरा होतो, तर दरवर्षी तो नेहमी एकत्रित होऊन साजरा करावा ही विनंती आहे. आणि तसेच म्हणजे मला एक विशेष सांगायचं म्हणजे मला विशेष सांगायचं म्हणजे मी ठेवले आणि आपल्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुसलपंडे हे माझ्याकडे मला आमंत्रण द्यायला आले होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. ते आपल्याला सगळं बंधू भगिनींना आम्ही आशीर्वाद देते. हा सण नेहमी दरवर्षी साजरा करावा ही विनंती आहे. एवढे बोलून मी आपलं स्थान. धन्यवाद आजी. आता मी भावगीतसाठी आमंत्रित करते सौ कल्पना काकू जुगादे यांना. सर्वप्रथम आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी गीत रामायणात 2 पद गाते, हे चूक झाली तर क्षमा करा. श्री राम प्रभु ऐकती, स्वय श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. मारन दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. मारन दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची
कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्व वसते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्व वसते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उकट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उकट प्रभुचे लोचन पाणावती प्रभुचे लोचन पाणावती कुशल रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती धन्यवाद. खूप सुंदर गीत प्रस्तुतीकरण करण्याकडून मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ पुन्हा नव्याने उगवते जर मनात असेल सामर्थ्य पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य. आता मी श्री प्रभात जुगाते काका यांना आमंत्रित करते. त्यांनी आपले उद्बोधन व्यक्त करावे. सगळ्यांना माझ्याकडे आणि माननीय अध्यक्ष महोदय श्री मधुकरराव यांच्याद्वारे हे जे सगळे आयोजन केले जाते ते फारच व्यवस्थित आणि फार छान रीतीने संपन्न होते. त्याबद्दल मी यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. ते स्वतः खूप छान मार्ग आहे आणि त्यांनी मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल मी यांचा आभारी आहे. पुन्हा सगळ्यांना पुढील यानंतर मी गीत प्रस्तुतीकरण सारखी सौ स्वाती जोशी यांना आमंत्रित करते. राम 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 जप करी सदा राम 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 जप करी सदा शंभु राम नाम घेरी शंभु राम नाम घेरी तेरी नाम शांत होई तेरी नाम शांत होई विभीषण मैत्री सखाई विभीषण मैत्री सखाई खंडना करा राम 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 जप करी
सदा राम 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 जप करी सदा झाकला मुठीत राही झाकला मुठीत राही गोड सुस्वरामध्ये गोड सुस्वरामध्ये दुःख दूर जाई दुःख दूर जाई हासले राम 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 जप करी सदा राम 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 जप करी सदा. खूप सुंदर प्रस्तुतीकरण. अतिथींनी आपल्या भाषणातून विचारांचे सामर्थ्य काय आहे ह्यांचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले. या मार्गदर्शक शब्दांसाठी एकदा जोरदार टाळ्या आमच्या अतिथींसाठी. यानंतर मी भावगीतसाठी आमंत्रित करते सौ ज्योती वीरकर यांना. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अशक्य शक्य करते स्वामी जिथे स्वामी देखते निऊनकारी स्वयंभक्त काल मिळवी काल अशक्य शक्य करते स्वामी अशक्य शक्य करते स्वामी. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपण सगळ्यांच्या पाठीशी असो नेहमीच, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता मी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकाका बुजुर्गुंडे यांना अहवाल वाचन हेतू आमंत्रित करते. आज दोन्ही मुख्य अतिथी आहेत त्यांच्यावर त्यांचा या महाराज मंडळावरती फार मोठा योगदान आहे. कारण आता नवी पिढी आहे त्यांना माहिती, खास करून सुभाषबाईंनी सतत 15 वर्षापर्यंत महाराज मंडळाची मी बाहेरचे कार्यक्रम आणले होते. मी तेव्हा सचिव होतो आणि कार्यक्रम प्रभारी होतो. मोठे मोठे नाटक, संगीतकार, ऑर्केस्ट्रा पार्टी, डान्स पार्टी सर्व होती. कीर्तनकाराचा मंच सातारा होता. इथं महाराज मंडळामध्ये जागा नव्हती राहायला, महाराज मंडळामध्ये काही व्यवस्था नव्हती. त्यांच्याकडे मी घेऊन जात होतो आणि त्या बिलकुल त्यांनी आपलं स्वतःच हे कार्यक्रम होते, सहयोग देत होत्या. त्यांच्याकडे जेवण वगैरे राहणं सगळं त्या करत होते. महाराज मंडळाचा पुष्कळचा पैसा म्हणजे ते जीवनामध्ये राहण्यामध्ये जात होता. त्यांनी तो सगळं काही नाही केलं, त्यांनी मला सहयोग दिला आजपर्यंत आणि त्यांचा सहयोग दिला. तसं नात्याची त्या माझ्या मावशी आहे, बहिणी आहेत, मोठ्या बहिणी आहेत. बहिणींना पण माझे मोठे भाऊ भाऊ सगळे त्या माझ्या बहिणी आहेत. पण बहिणीचं नातं अलग आहे, महाराज मंडळाचं नातं अलग आहे. आणि आज 93 वर्षाच्या वयामध्ये त्या महाराज मंडळामध्ये अतिथी मिळवणे एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्यांचं ते हे आम्ही लोक घेऊन आलो आणि आमचे ते आहे हे नव्या पिढीने घेतलं पाहिजे. कोणाच्या कामामध्ये आरोग्याने आणले पाहिजे. ज्याला काम करून केलं आहे त्याची तारीफ करा, त्याला तुम्ही सहानुभूती त्याला आणखी समोर वाढवा, त्यांना हे द्या. पण काम करणाऱ्या लोकांना वाईट म्हणणं आणि काम नाही करू देत, कारण की त्यांनी कधी जीवनात काम केलं नाही आहे.
ज्यांनी काम नाही केलं तो कामाकडे नाही करणार, कामाची व्हॅल्यू नाही समजणार. काम करण्याकरता पुष्कळ मार्ग आहे प्रत्येक क्षेत्रात. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलेलो आहोत. मी युनियनमध्येही आहे, मी मंदिरामध्ये आज माझे 51 वर्ष राहिल्याने सेवा केली मंदिरामध्ये. यावर्षी 51 वर्ष मंदिराचं झालं माझं साईबाबाची सेवा. आणि आज माझ्याच गुरुची जी असत्य ते सत्य करतील स्वामी, हे माझ्याच शिष्य आहे की नाही म्हणत हे बिलकुल खरं आहे. म्हणजे जर तुम्ही जर नर्वस झाले कोणत्या कामामध्ये तर तुम्ही आपल्या गुरुला आठवण करा, तुम्हाला गुरु बरोबर मार्ग दाखवेल. माझा एक अनुभव आहे. आज या रामदेवीला माझा जन्म आहे आणि मी 86 वर्षाचा होऊन आलेलो, पण गुरुच्या आशीर्वादाने मी जे काम घेतो आपल्या हातात ते पूर्ण करतो. माझ्या जागेवर कोणी असते तर महाराज मंडळाचा पैसा नव्हता, पैसा खूप आहे. पैसा काढायला पाहिजे महाराज मंडळाला, पैसा खर्च करायला पाहिजे महाराज. तुम्ही नुसते पैसा पाहून त्या पैशाकडे नुसतं पाहा आणि आपल्याकरता यूज करा, तो पैसा नाही आहे. तो पैसा महाराज मंडळाच्या कामात आला पाहिजे. आम्ही सतत महाराज मंडळाची 70 वर्ष माझी सेवा झाली महाराज मंडळात. लहानपणापासून मी महाराज मंडळाची सेवा करू लागलो आणि फक्त मधल्या 4 कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये कोणत्या पदावर होतो. याच्या पूर्वी मी प्रत्येक पदावरती प्रत्येक बरोबर काम केलेलं आहे आणि सहयोग दिलेला आहे. आणि आम्ही लोकांनी काम केलेलं आहे. काम कसं करायचं, कुठून पैसा आणायचा, कसं काम नाही. फक्त त्याच्यात तुम्ही आपलं स्वार्थ ठेवून. आज मला सुधीर व्यक्तीचे शब्द आठवतात, ते चालले गेले, पण त्यांनी काय म्हणलं, मधुभाऊ तुम काम करले, पैसा बहुत है, नियत साफ होनी चाहिए. आणि ज्याची नियत साफ आहे तो बरोबर काम करू शकतो. दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये आता माझ्या मागे पुष्कळ लोक लागलेले, ह्या म्हातारा सोडत नाही, मंडळ सोडत नाही. मी म्हणतो मी मंडळ सोडीन, पण माझे जे 5 शर्त आहे मी जनसुनवाईमध्ये केलेले आहे ते मला तुम्ही आणून द्या. माझा हिशोब तयार आहे. मी का पैसा खर्च केला, माझा एक हिशोब तुमच्याकडे घ्या. 20 रुपयाची रशीदी मी तुम्हाला देईन. माझं नाही, माझं काम आज लोकांना दिसून राहिलेलं आहे. लोक म्हणतात की हा पैसा कहाँ से आएगा, यहाँ कोई पैसा नहीं है. पैसा बहुत है, पण तो पैसा काढावा लागते. आज तुम्ही तसे सुविधा द्या किरायेदाराला, मला कोणालाही, ते तुम्हाला बरोबर पैसा देईल. आणि तुम्ही त्यांच्याकडनं कधीही कोणती आशा नका ठेवू की मला 5 रुपये त्यांच्याकडनं मिळतील, तर ते दबले राहतात. पहिल्यांदा महाराज मंडळामध्ये एग्रीमेंटचं काम झालेलं आहे आणि प्रत्येकाची एग्रीमेंटची मी ठाण्यामध्ये घेऊन आलो, कोतवालीमध्ये मी आणि ढोंबळे आम्ही दोघांनी घेऊन आलो. तर आता बरोबर आमच्याकडे असे नियम आलेले आहे की आम्ही 11 महिन्यानंतर कोणत्याही भाडेकराला काढू शकतो. हे मी माझ्यावर बेस केलेलं आहे. आज हे इतके लोक आहेत, म्हणजे आज बुजुर्ग लोक आहेत, त्यांनी महाराज मंडळाकरता योगदान दिला. कोणाच्या डोक्यामध्ये निघालं की यांची तस्वीर आपण मंडळात व्हावं. आणि हे मला त्या माहिती मंदिराबाई तिने हे दिले, तिच्या नात्यांनी मला हे केलं. चांगलं म्हणजे लेटर मला आलं आहे, त्याच्याबद्दल मला टाकलेलं आहे की बरोबर तुमच्याकडनं मला आशा आहे की माझ्या आजीचा तिथं दत्ता माझ्या आजीच्या नावाने भवन बनेल, तिचं नाव येईल आणि तिचा फोटो लागेल. तर छायाचित्रण त्यांचं लावलं मी. त्याच्या निमित्ताने आज इतके लोक आज महाराज मंडळात आलेले. आज कोणाचे विचार आपण जो काम करते त्याला करूनच देतो. लोक त्याला आदम घेतात. आमचे सचिव आहेत, बोललं नाही पाहिजे आज चांगला दिवस आहे, मी कोणाला बोलत नाही, पण व्हॉट्सअपमध्ये उठून कुठून पाठवायचं. आमच्या सचिवाला हे नाही की महाराज मंडळामध्ये किती रूम आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त हाल शिवाय त्यांनी काहीच पाहिलं नाही आणि ते 6 महिने विदेशात राहतात. पण काही पण आपले नका, त्यांना मानसिक रोग झालेला आहे. कशाचा? मोबाईलचा मानसिक रोग. ते काही नाही राहतात. आता असायचे अरे तो काम करते त्याला कोणतं काम मी देतोय, तो या ना तुम्ही, या तुम्ही करा काम, पण मी तुम्हाला काम तुमच्याकडनं करून घेईन. मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. आणि तुम्ही काम नाही केलं तर तुमची ती साधं ती मागच्या कार्यक्रमाची पाहिजे. मी आज या मंचावर बोलून आहे आणि समजा उदाहरणार्थ मी वरती गेलोय तरी पण मी तुम्हाला काम देईन, काम करायला करता. समजलं? हे माझी हे आहे. तर काम करा. महिला मंडळाकरता कोणी विचार नव्हतं केलं महाराज मंडळामध्ये. आज पुष्कळ वर्षापासून महाराज मंडळात महिला योगदान देतात. कोणी विचार केला की महिला समाजाला आपण काही करू. ही याच्यावरती जमीला हे करून देतो. एक मुसलमान आहे त्याच्याकडनं आम्ही सोडवली
कोणी महाराष्ट्र आला नाही समोर सोडवायला, प्रत्येक जण त्या आमदार बोलायचे, हम आएंगे, कोणी आला नाही. शेवटी मी स्वतः उभा राहून त्या ती जमीन आपल्या गेली. त्यावेळेस फक्त माझ्या घरच्या माझ्या मुलांनी साथ दिला मला आणि त्यांनी त्याच्यावर गेलं. त्याच्यानंतरही लोकांनी विघ्न संतोषी मला त्याच्यावर महिला मंडळाचं काम नाही दिलं, अलगही राहू दे. पण जिसका मालिक अच्छा उसका सब अच्छा. आम्हाला आपल्या देवावरती विश्वास आहे, आमचा सेवावरती विश्वास आहे, आमच्या जनसेवावरती विश्वास आहे. आम्ही करून राहिलो, पुढेही करू देऊ, लोकांना करू देऊ. आम्ही कधी मागच्या कार्यकारिणीमध्ये मी कधी नाही आलो, पण जेव्हा मी पाहिलं की खूपच हे होऊन राहिलेलं आहे आणि माझे शरद भाऊ जे सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी 60 वर्ष महाराष्ट्रात दिलं, त्यांना न सांगता पदावरून काढून दिलं. कोण लहान भाऊ आहे जो असा सहन करेल? ज्या माणसाने योगदान दिलं. आज प्रवास दुगाने आहे, यांना विचारा. निकेतन 16 वर्षेपर्यंत महाराष्ट्र मंडळावर आश्रित होता. निकेतन तेव्हा काही नव्हतं, तेव्हा मी सचिव होतो. पुढे यांचे 4 नाटक इथं झालेले, माझ्या कार्यकाळामध्ये 4 नाटक यांनी केलेले. आणि हा एक असा रंगमंचाचा कलाकार आहे निकेतनचा, ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहे, प्रभात दुगाने. आणि एक मराठी नाटक आपले सुख आपल्या घरी, श्रीकांत इंदापूरनी त्याचं ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये. आणि यांनी तिथे नागपूरमध्ये यांनी आमच्या शरदराव यांनी लटवाटे रंगमंदिरमध्ये मंचन केले त्याचं. पहिला कार्यक्रम बालाघाटला झाला महाराष्ट्र मंडळ आणि दुसरा तिथे झाला. हे अजून कोणाला माहीत नाही आहे. हे अतिथी आहे, हे फार श्रेय आहे. नुसतं काम हे नाही आहे की नुसते बसण्याकरता नाही आहे, यांनी काम केलेलं आहे. आम्ही लोकांनी काम केलेलं. आता सगळं आयतं मिळून राहिलेलं सगळ्यांना. एक भाडी काही नव्हता, मंडळाचं कोणची इन्कम नव्हती, तेव्हा आम्ही घरोघरी जात होतो. 11 रुपये 5 रुपये वरती लोक देत होते आणि म्हणत होते आम्हाला आले भिकारी पैसे मागायला. पण आम्ही नाही केलं, आम्ही बरोबर काम केलं. तर काम करू द्या आणि नाही तर समोर या ना, करा ना काम. मी तयार आहे, आजपासून तयार आहे मी. पण मागे नका बोलू, कोणाला उचकवू नका, माझ्याबद्दल कुठलंही नका करू. ज्याला करायचं तो समोर ये. मी आज किल्ली देतो, माझा हिशोब घ्या, पण माझी शर्ती माना. मला तुला पूर्ण हिशोब आणून द्या, तुमच्या वेळेचा हिशोब आणून द्या. मी तयार आज सोडायला. आणि जे मी काम करणार त्याला पुढे वाढवा. आज 1 लाख रुपयाचं सामान मी मार्केटमधून आणतो. आहे का 1 लाख रुपये महाराष्ट्र? 1,2,70,000 मध्ये फसवणुकीच्या भाषेने केलं. माझा 1 पैसा नव्हता. मी रिक्वेस्ट केली की मी जिथपर्यंत महाराष्ट्र मंडळात आहे मी तुझा पैसा देईन तुला, आणि नाही दिला तर मी आपल्या प्रॉपर्टी विकून देईन तुला पैसा, पण देईन. आणि हे सर्व केलं. आणि लहान पीस त्यांनी आर्किटेक्टनी पैसा घेतला माझ्याकडे, पूर्ण सामान त्यांनी आणलं केलं. आता जे मी महिला मंडळ दान केला त्याच्याकरता मी 60,000 रुपयाचं उधारी आणली. टाईल्स आणले उधार, फॅक्टरीवर उधार आणले. 1 वर्षात पैसा मी देतो. या तुम्ही समोर करा काम. महाराष्ट्र मंडळात पुष्कळ जागा पडलेली आहे, ती जागा यूज करा. आज मुसलमानांनी जागा रोखून ठेवलेली आपली, ती जागा खाली करा. तुमच्यामध्ये आहे तर तिथं आपली ताकद दाखवा ना. माझ्यावर काय ताकद दाखवता, मला का बोलता? तिथं करा, त्याचं खाली करा. ज्या दिवशी तुम्ही खाली कराल मी तुमचं 4 शरद धरून मी नाही तर मी माझ्या कार्यकाळामध्ये खाली करून दाखवीन. हे माझे शब्द आहे. 1 वर्षाच्या आतमध्ये जर मंजुरीचे सामान मी बाहेर केले तर मी मधून नाही काही फक्त हे पाहून घ्या तुम्ही. कारण आता मला पुणे मिळालेलं आहे, सर्व एग्रीमेंट झालेलं आहे. मी बरोबर खाली आणि आता तिथं माझं बांधकाम सुरू होते, तिथे रूम बनवून मी सुरू करू दे सगळं. तर सगळं करायकरता पुष्कळ पैसा आहे, खूप आहे. धन्यवाद तुम्ही लोकांनी मला सहयोग दिला. आणि सगळ्यांना महिला मंडळाची आता माझ्याबरोबर मुली आहे, त्या काम करून राहिल्या माझ्या मुलीसारख्या मोनाच्या बरोबरीने आहे. आणि मला कधी असं वाटत नाही की माझी मोना माझ्याबरोबर काम नाही करून राहिली. आज या 4-5 ज्या आहे मुली, या मी ज्या दिवसापासून महाराष्ट्र मंडळात आलेलो त्या दिवसापासून या माझ्याबरोबर सतत काम करून राहिले आहे. कळले? तर यांनाही मला आज आता मी महाराष्ट्र मंडळ पुढच्या वर्षी नाही द्यायचं मी सांगू नाही शकत. म्हणून या वर्षी यांच्या जे माझा सहयोग महाराष्ट्र मंडळाला मिळालेला आहे त्यांच्याकरता विशेष करून महाराष्ट्र मंडळाचे विशेष पारितोषिक आपल्या महाराष्ट्र मंडळातर्फे एक अध्यक्ष नात्याने यांना देऊन राहिलं. या
माझा यांना एक विनंती आहे, पुन्हा पुढे आदेश आहे या महिलांना की माझ्यानंतर कोणी आला त्याला याचा सहयोग द्या. बघा मला दिलेला आहे, मला एक दिवस इथं पाहुण्या लागले, त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. माझ्या कार्यकारिणी कोणी राहिला वेळेवर आले सगळं, पण त्यांनी माझ्यावर काम केलं. आणि हेच मला अनुभव आहे. माझ्या मंदिरात 200 बायका काम करतात, मला सहयोग देतो. ठीक आहे, मला काही नाही करावं. त्या अनुभव इथं महाराज मंडळात मला आले, ते काय सतत काम करतात. त्यांचा आपण सर्वांतर्फे महाराज मंडळातर्फे त्यांचा मी सत्कार करून राहिलेलो आहोत. त्यांना एक अल्पशी भेट देऊन, कारण त्यांनी खूप मला सहयोग दिलेला आहे. मी त्यांचा ऋणी आहे. महाराज मंडळ समाजाकडनं काकांच्या विशेष आग्रहावर महिला समाजाच्या काही कार्यकारिणींना त्यांच्याकडनं काही उपहार देत जातो. सौ जयाताई अग्निहोत्री, सौ कल्पना जुगारे काकू, सौ स्वाती जोशी, सौ अपूर्वा बापट, सौ मीनल गाडे, सौ ममता पात्रीकर आणि मी सौ सुरभी गजके. भक्तांच्या विचारांनी दिला सोहळ्याला या दर्जा, भक्तांच्या विचारांनी दिला सोहळ्याला या दर्जा, श्रोत्यांच्या टाळ्यांनी दिली सोहळ्याला या ऊर्जा. करूयात आता सांगता शब्द नकोत फार, करूयात आता सांगता शब्द नकोत फार, आपण आलात आपले मनापासून आभार. मी आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी महिला समाजाच्या सहसचिव सौ जया अग्निहोत्री यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम मी मंगळमूर्ती गणरायाला वंदन करते. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधु काका आणि मंचासीन अतिथी बंधू भगिनी, आपण सर्वांना नवीन वर्ष गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. याच दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीचे निर्माण केले होते आणि सत्ययुगाची सुरुवात केली. असेही मानले जाते की रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र याच दिवशी अयोध्येत परत आले होते. म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो. महिला समाज मधु काकांचाही आभारी आहे. त्यांनी जिजामाता सभागृहाचे पुनर्निर्माण करून दिले. ज्या प्रकाराने महाराष्ट्र मंडळ आणि महिला समाज मिळून हा कार्यक्रम साजरा केला, तसंच पुढेही असंच करत राहू हीच शुभेच्छा. महाराष्ट्र मंडळाचे आमंत्रण स्वीकार करून सगळे व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आल्या आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली. त्यासाठी संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आमचे अध्यक्ष श्री मधु काका आणि महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी आणि महिला समाजाच्या कार्यकारिणींनीही भरपूर सहयोग दिला. त्यासाठी मी त्यांचीही आभारी आहे. याचबरोबर हा कार्यक्रम बहरदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूपाने सहभाग घेऊन कार्य केले, त्या सर्वांचेही खूप खूप आभार. चला आता आपण सर्वे सहभोजनाचा आनंद घेऊया. भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांनी भोजन करून जायचं. आता कार्यक्रम समाप्त झाला.
आणि वहिनी आणि हे दिवाळी हे माझ्या मनावरती झाले, खास करून मानसी ताई. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना निवेदन केलं की बा तुम्ही या, अर्ध्या तासाकरता या, पण महाराष्ट्राला धरून येतो. त्या आल्या, त्याच्यावर मी त्यांचंही आभारी आहे महाराष्ट्र मंडळातर्फे की त्यांचा सहयोग मिळाला. आणि त्यांचे जे आहेत सगळ्यांचा सहयोग मला मिळते, त्यांचा आभारी आहे. आता सगळ्यांनी आणि जेवायची व्यवस्था केली, त्यांनी यहाँ तेरा मेरा नाम लिखा है, रास्ता नहीं ये आम लिखा है। ओ ये है दरवाजा जहाँ तू खड़ी है, अंदर आ जाओ सर्दी बड़ी है। यहाँ से नजारा